सांगा मनोजदानबद्दल काय सांगाल दादा? चांगला सेवा आनंद आहे त्यांच्या बाबतीत. आनंद म्हणजे कसं वाटतं? त्यांच्यासारखे उमेदवार पाहिजे. हो का? काय नेतृत्व कसं वाटतं मनोजदाचं? चांगलं नेतृत्व आहे. त्यांनी जिल्हा परिषदला खूप काही चांगलं काम केलेलं आहे. त्यांचे वडील असताना सुद्धा त्यांच्या आईनं त्यांनी समाजामध्ये बरेच कामं केले. बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्यांच्यामार्फत नदी नाल्यांचे सुद्धा बरेचसे कामं झाले, वळण खात्याची याची त्याची. व्यक्तिमत्व कसं वाटते आपल्याला? व्यक्तिमत्व एक नंबर आहे आणि सर्व समाजाला, सर्व दोस्त मित्र कंपनी तसेच सगळे तरुण वर्ग या सगळ्यांना घेऊन चालणारा माणूस आहे. आणि असा माणूस मतदारसंघाचा खूप काही असा विकास करू शकतो आणि तरुण वर्गाला एक संधी मिळायला पाहिजे. चांगलं बरोबर आहे. सुशिक्षित आहे आणि तो नवीन माणूस सुशिक्षित आहे. त्यांच्या कॉलेजच्या मार्फत बी त्यांनी गोरगरीब मुलांची बरीचशी मदत केलेली आहे. बरोबर. आणि प्रॉपर देळगाव राज्यामध्ये बी सुद्धा त्यांची चांगली कामं आहेत. त्यांचं जिल्हा परिषदचं सावखेड भोई सर्कल आहे. सर्कलमध्ये बी त्यांच्या बाबतीत सर्व लोकांमध्ये चांगली भावना आहे. काम करणारा नेता आहे असं त्यांची ओळख आहे. आणि खरोखरच असा माणूस जर कधी झाला तर खूप काही करू शकतो आणि त्याच्यात करण्याची उमेद आहे. त्यांचं निवडणूक चिन्ह माहीत आहे आपल्याला? त्यांची निवडणूक चिन्ह, मी साधारण माणूस असल्यामुळे मला काही निवडणूक चिन्ह माहित नाही. पण तुम्ही सांगता घड्याळ त्यांचं चिन्ह आहे, तर लोकांनी त्यांचं चिन्ह पाहून आणि माणूस पाहून त्यांना निवडून द्यावं असं माझं इच्छा आहे. धन्यवाद. लोकांना कळलं पाहिजे ना आपण देतोय ते. आपण पण देणारच ना मतदान असतो. तेच आता आम्ही पण देणार आहे मतदान. आम्ही तुमच्याकडे काय आलोय? सगळ्यांनी दिलं पाहिजे, हाच उद्देश आपला. सगळे जोडले पाहिजे. आता फक्त आपण येत्या 20 तारखेला मनोजदादा निवडून द्यायचे, घड्याळासमोरचं बटन दाबून, कारण आपला माणूस आहे. माहिती ना माणूस कसा वाटतं तुम्हाला? तुमच्या चांगला आहे. म्हणजे व्यक्तिमत्व कसं आहे? व्यक्तिमत्व कसं आहे? चांगला आहे ना. तुम्हाला काय वाटतं नवीन चेहरा आला काय होईल? काम होते, जवळचा माणूस येईल. आणखी उंबरखेड. कोण? उंबरखेड मनोज भाऊ कांदे हे आमचे पाहुणे आहेत. हे याच्याबद्दल आम्ही कधी बी सुद्धा हे उभे आहेत. आम्ही मतदान करणारच त्याला. आणि आम्हाला असं वाटतं की बा मनोज भाऊ जर आले तर आमच्या जवळच्या माणसं असल्यामुळं आम्हाला आणखीन आधार होईल. येत्या 20 तारखेला 1 नंबरचं बटन दाबून घड्याळाचं मतदान करणार आम्ही. धन्यवाद. मी उमेश लंगोटे. मी मनोजदादा कांदे समर्थक आहे. आमच्या गावामध्ये मनोजदादा कांदे यांना 65 ते 70% वोटिंग मिळेल असा एक आमचा अंदाज आहे. सर्व तरुण वर्ग हा मनोजदादाला मानणारच आहे आणि आम्ही 100% मनोजदादाचंच काम करणार आहे. मित्रमंडळ सर्व मित्र